यात आजच्या सगळ्यात मोठ्या बातमीनं राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी आज आरक्षणाची सोडत ही जाहीर होणार असून संपूर्ण राज्याचं लक्ष हे मंत्रालयाकडे लागलंय। नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीमध्ये अगदी थोड्याच वेळामध्ये मंत्रालयातील 6व्या मजल्यावरती या सोडतीला प्रारंभ होणार आहे। 50% महिला आरक्षणाचे नियम हे लागू केल्यामुळे राज्यातील 15 महापालिकांवरती महिला राज असणार आहे, तर 14 ठिकाणी सर्वसाधारण वर्गाला संधी मिळणार आहे। महिलांना असलेल्या 50% आरक्षणानुसार 4 महापालिकांमध्ये ओबीसी महिला तर 9 महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण हे लागू होणार आहे। दरम्यान आरक्षण सोडतीनंतरच कोणत्या शहरामध्ये ओबीसी महिला, खुल्या प्रवर्गातील महिला किंवा अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण असेल हे स्पष्ट होईल। राज्यभरामधील या सगळ्या महानगरपालिकांच्या महापौर पदाची सोडत ही आज अगदी काहीच वेळामध्ये जाहीर केली जाणार आहे। नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीमध्ये ही सोडत निघणार आहे आणि या प्रक्रियेला अगदी काहीच वेळामध्ये मंत्रालयातील 6व्या मजल्यावरती सुरुवात होईल। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत आमच्या प्रतिनिधींशी। मुंबईमधून अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत, नागपूरमधून तुषार कोहळे आहेत, त्याचबरोबर सोलापूरमधून आफताब शेख, कोल्हापूरमधून विजय केसरकर, पुण्यामधून मंदार गोंजराई आणि नाशिकमधून शुभम बोडके हे सगळे प्रतिनिधी आपल्याला या सगळ्याच संदर्भातील माहिती देतील। सुरुवातीला मी जाते मुंबईमध्ये अभिषेक मुठाळ यांच्याकडे। अभिषेक, साधारण किती वेळामध्ये या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात होईल, कारण सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते मुंबई महापालिकेच्या या महापौर पदाच्या सोडतीकडे? नक्कीच प्रशासनाची तयारी ही आपल्याला पूर्णपणे झालेली दिसत आहे। जी आरक्षणाची सोडत आहे ती थोड्याच वेळात आपल्याला होताना पाहायला मिळेल, त्याची प्रक्रिया देखील सुरू होताना दिसणार आहे। नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही संपूर्ण प्रक्रिया राबवली जाणार आहे। प्रामुख्याने जर का पाहायचं तर या 29 पैकी 50% आरक्षण असल्यामुळे महिला राज आपल्याला या सगळ्या महापालिकांमध्ये पाहायला मिळणार आहे। प्रामुख्याने जी आरक्षण सोडत आहे किंवा मग चक्रकार पद्धतीनं ही सगळी प्रक्रिया राबवली जाणार आहे। प्रामुख्याने यामध्ये पाहायचं तर जी चेन आहे ती कुठेतरी ब्रेक झाली आणि त्यामुळे नव्यानं पुन्हा एकदा आपल्याला ही आरक्षण सोडत होताना पाहायला मिळत आहे। पहिल्यांदाच अशा प्रकारे 29 महापालिकांच्या एकत्रित आपल्याला ह्या सोडत ज्या आहेत महापौर पदाच्या संदर्भातल्या सोडत ही होताना दिसणार आणि त्यामुळे कोणत्या नगरसेवकावर महापौर पदाची जबाबदारी पडत आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मुंबईमध्ये जर का पाहायचं तर महायुतीला सध्याला तरी स्पष्ट आपल्याला बहुमत दिसतं आणि त्यामुळे एकूणच महायुतीमध्ये कोण महापौर होतंय हे बघणं महत्त्वाचं असणार। अगदी बरोबर आहे अभिषेक, धन्यवाद। अपडेट जाणून घेऊ आणि यानंतर नागपूरमधून तुषार कोहळे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, नागपूरमधली सध्याची स्थिती काय आहे? भाजप नंबर 1 चा पक्ष आहे, परंतु जर हे जातीय समीकरण पाहिलं तर काय स्थिती आहे नागपूरची? निश्चित जर का आपण मागच्या 10 वर्षातील आरक्षणाचा विचार केला तर खुल्या प्रवर्गामध्ये मागच्या 5 वर्षात म्हणजे 2017 ते 2022 पर्यंत महापौर होते। त्याआधी मागास प्रवर्गातनं त्याच्या आधी देखील खुल्या महिला प्रवर्गातनं आरक्षण होतं। म्हणजे एकंदरीतच मागच्या 10 वर्गामध्ये मागास प्रवर्ग आणि खुल्या प्रवर्ग यासोबत अनुसूचित जमाती प्रवर्गाला प्रतिनिधित्व मिळालं, अनुसूचित जाती प्रवर्गाला प्रतिनिधित्व मिळालं नाही। त्यामुळे एक अशी चर्चा आहे की कुठेतरी नागपूरमध्ये या प्रवर्गाचा आरक्षण निघेल। मात्र जर का राज्य सरकार नेमकं कशा पद्धतीने आरक्षण काढतं हे महत्त्वाचं आहे, कारण का चक्रकार पद्धतीने जर का लागू केलं तर मग कुठेतरी अनुसूचित जाती या प्रवर्गाचा विचार होऊ शकतो। मात्र चक्रकार पद्धतीला ब्रेक मिळाला आणि नव्याने सगळ्या सोडती ज्या प्रकारे आपण नगरपालिका आणि नगर परिषदमध्ये काढल्या गेला तशा पद्धतीने जर का आरक्षण निघालं तर मग सर्वच प्रवर्गाला ती समान संधी मिळणार आहे। त्यामुळे 4 प्रवर्गातील 2 मध्ये महिला आणि पुरुष अशा प्रकारे 8ही प्रकारच्या चिठ्ठ्या टाकेल आणि त्यामधनं मग सर्वांना समान संधी मिळेल। मात्र नागपूरचं जर का राजकीय समीकरण बघितलं तर 102 जागेसह भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत आहे। त्यामुळे कोणत्याही प्रवर्गातील आरक्षण निघालं तरी त्यांच्या महापौर पदाच्या जागेसाठी कोणताही धक्का नाही, कारण की अनेक महानगरपालिकेमध्ये असं आहे की जर का एखाद्या प्रवर्गाचा उमेदवार नसेल आणि त्याच प्रवर्गाचं आरक्षण निघालं तर मग त्या प्रवर्गात सत्ता मध्ये सर्वाधिक जागा असून सुद्धा महापौर कसा बनवायचा हा त्या पक्षापुढे प्रश्न असतो। मात्र नागपूरमध्ये भाजप पुढे तशा प्रकारची कोणती चिंता नाही, त्यामुळे कोणत्याही प्रवर्गाचं आरक्षण निघालं तरी भारतीय जनता पक्षाकडून स्वागत केलं जाणार आहे असं त्यांच्या नेत्यांकडून सांगितलं जातं। बरोबर आहे, त्यामुळे भाजप नंबर 1 चा पक्ष आहे आणि त्यांना देखील काही चिंता नाहीये असंच सध्या चित्र दिसतंय। धन्यवाद तुषार या सविस्तर माहितीसाठी। यानंतर आपण सोलापूरमध्ये जाऊयात। आफताब शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। आफताब, सोलापूरमधली सध्याची स्थिती काय आहे?
नक्कीच आकांक्षा, खरं तर सोलापूर महानगरपालिकेमध्ये भाजप नंबर 1चा पक्ष आणि स्पष्ट बहुमत हो. भाजपकडे. जवळपास 87 जागा भाजपनं जिंकलेल्या आहेत. 47 जागा या सर्वसाधारण प्रवर्गातल्या, ओबीसी प्रवर्गातल्या ज्या जागा आहेत त्या देखील इथं आहेत आणि एससी प्रवर्गातल्या जवळपास 14 जागा जे आहेत ते इथं सोलापूर महानगरपालिकेमध्ये आहेत. त्यामुळे भाजपकडं ओबीसीच्या 23 प्रवर्गातल्या उमेदवार आहेत, तर एसटी प्रवर्गातले 2 जागा ज्या आहेत उमेदवार जे आहेत ते भाजपकडे आहेत. त्यामुळं अशा पद्धतीनं 87 उमेदवार आणि 87 नगरसेवक जे ते भाजपकडे आहेत आणि या 87 पैकी महापौर पदाची लॉटरी कोणाला लागते हे देखील पाहावं लागणार आहे. हे सगळं गणित जे ते आरक्षणाच्या सोडतीवरती अवलंबून असणार आहे. खरं तर मागच्या वेळेस सोलापूर महानगरपालिकेवरती महिला राज आपल्याला पाहायला मिळाला होता. यावेळेस नक्की महापौर कोण असणार हे सगळं आरक्षण सोडत नंतर स्पष्ट होईल. खरं तर सोलापूर महानगरपालिकेमध्ये भाजपमध्येच आता 3 गट पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. भाजप आमदार देवेंद्र कोठे, आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख या तिघांचेही गट पडलेले आहेत. त्यामुळं या 3 गटांपैकी कोणाची लॉटरी लागते, कुठल्या गटाकडे महापौर पद जातं हे देखील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचं असणार आहे. आरक्षणाची सोडत संपल्यानंतर हे चित्र आता स्पष्ट होईल. नक्की सोलापूरचा नक्कीच, महापौर त्यामुळे कोण अगदी होणार, काहीच सोलापूरचा वेळामध्ये कारभारी हे कोण चित्र स्पष्ट होईल. आता तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. यानंतर मी पुण्यामध्ये जाते. मंदार गुंजारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. मंदार, खरं तर मुंबईनंतर पुणे महापालिकेवरती सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. त्यामुळे पुण्यामध्ये नेमकं काय चित्र आहे, कशा पद्धतीचं राजकीय बलाबल दिसतंय आणि कसं जातीय बलाबल आहे? पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडे 119 नगरसेवक आहेत आणि या 119 नगरसेवकांमध्ये सर्व प्रवर्गातील उमेदवार आहेत, नगरसेवक आहेत. त्यामुळे आरक्षण कोणत्याही प्रवर्गासाठी निघालं तरी भाजपकडे या ठिकाणी कोणतीही समस्या नाही. जे चक्राकार पद्धतीनं यावेळीपासून आरक्षण सुरू होणार आहे त्यानुसार मागील वेळी ज्या प्रवर्गासाठी आरक्षण होतं महापौर पदासाठी तो प्रवर्ग यावेळी वगळला जाणार आहे. याचा अर्थ मागील वेळी पुण्याचं महापौर पद हे सर्वसाधारण वर्गासाठी खुलं होतं. सुरुवातीला मुक्ता टिळक पुण्याच्या महापौर बनल्या 2017 मध्ये, जेव्हा भाजपची पहिल्यांदा सत्ता आली आणि त्यानंतर मुरलीधर मोहोळ महापौर बनले. अडीच वर्षांचा या दोघांचा कालखंड राहिला महापौर म्हणून. त्यामुळे आता अपेक्षा ही आहे की सर्वसाधारण वगळून इतर प्रवर्गातील आरक्षण महापौर पदासाठी पुण्याचं चक्राकार पद्धतीने निघेल आणि मग ओबीसी नक्कीच, असेल, बरोबर एससी आहे. त्यामुळे असेल किंवा अगदी एसटी काहीच असेल. वेळामध्ये चक्राकार पद्धतीनं हे आरक्षणाची सोडत निघेल. मंदार, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. यानंतर कोल्हापूरमधून विजय केसरकर आपल्याला या सगळ्याच संदर्भातली माहिती देत आहेत. विजय, खरं तर कोल्हापूरमध्ये देखील काँग्रेस असेल, भाजप असेल यांच्यामध्ये काटेकी टक्कर झालेली होती. या आधीचं समीकरण नेमकं कसं होतं आणि आत्ता कसं आहे? यामिनी आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये महापालिका निवडणुकीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं होतं की निवडणुका झाल्यानंतर, निकाल लागल्यानंतर आरक्षण सोडत होते. याच्या आधी असं व्हायचं की निवडणूक लागू झाल्यानंतर मग आरक्षण सोडत व्हायचे. मात्र यावेळी वेगळं झालेलं आहे. कोल्हापूरचा जर आपण विचार केला तर कोल्हापूरमध्ये गेल्यावेळी सर्वसाधारण महिला हे आरक्षण होतं आणि सर्वसाधारण महिला कोल्हापूरच्या महानगरपालिकेमध्ये महापौर म्हणून विराजमान झाल्या होत्या. आता जर आपण बघितलं तर तो प्रवर्ग वगळून मग या ठिकाणी आरक्षण आहे ते पडणार आहे. त्यामुळं सर्वसाधारण पुरुष पडेल किंवा अन्य जे काही आरक्षण असेल ते पडू शकतं. मात्र कोल्हापूरमध्ये आपण जर बघितलं तर महायुतीला पहिल्यांदाच स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. यामध्ये भाजपला 26 जागा आहेत, शिवसेना शिंदे गटाला 15 जागा आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 4 जागा आहेत. त्यामुळे त्यांची मॅजिक फिगर त्यांनी गाठलेली आहे. 45 नगरसेवक त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे महायुतीचाच या ठिकाणी महापौर विराजमान होणार आहे. यामध्ये आणखी एक नवीन ट्विस्ट आलेला आहे की शिवसेनेनं देखील या ठिकाणी महापौर पदावरती दावा केलेला आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुढच्या काही कोल्हापूरमध्ये आता नेमकं वेळामध्ये काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. विजय, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. यानंतर शुभम बोडके नाशिकमधील ह्या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती देतील. शुभम, नाशिकमध्ये नेमकं गेल्या वेळेला कोणत्या प्रवर्गाचं आरक्षण पडलेलं होतं आणि आत्ताची स्थिती काय? खरं तर आपण जर बघितलं तर गेल्या वर्षामध्ये ज्या मागच्या पंचवार्षिकमध्ये जे महापौर होते त्यामध्ये पहिल्यांदा 2.5 वर्षासाठी एसटीचा महापौर त्या ठिकाणी होता, तर पुढच्या 2.5 वर्षांसाठी त्या ठिकाणी जनरल जो आहे तो महापौर त्या ठिकाणी होता. यंदाचं काहीसं गणित हे वेगळं असणार असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एकूण जर बघितलं तर नाशिकमध्ये ज्या 122 जागा आहेत त्यापैकी 72 जागांवर भाजपच्या उमेदवार त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्यामुळे एक हाती सत्ता ही भाजपला मिळाली आहे.
मागील काळामध्ये भाजपमध्ये घडणाऱ्या ज्या घडामोडी होत्या त्यामुळे यंदाचं आरक्षण नेमकं काय पडणार याकडे खरं तर लक्ष लागून आहे. एकूण जर बघितलं तर भाजपमध्ये अनेकदा धक्कातंत्राचा देखील वापर केला जातो, कारण यंदा जे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यामध्ये अनेक नवे चेहरे आहेत. पदवीधर त्या ठिकाणी काही उमेदवार आहेत ते निवडून आलेले आहेत, त्यामुळे कुठेतरी धक्कातंत्राचा वापर करून नव्याने एखादा चेहरा हा समोर येऊ शकतो. भाजपच्या कोट्यामध्ये चर्चा देखील सुरू झालेली आहे, कारण आपण मागील 2 दिवसांपासून जर बघितलं तर मंत्री गिरीश महाजन हे नाशिकमध्ये तळ ठोकून आहे. अनेक जे इच्छुक नगरसेवक आहेत त्यांच्या त्या ठिकाणी भेटीगाठी सुरू होत्या, लॉबिंग सुरू होतं, त्यामुळे गटनेता कोण होणार याकडे देखील लक्ष त्या ठिकाणी लागून राहिलेलं होतं. गटनेता नेमका कोण असणार याची देखील माहिती ही त्या ठिकाणी कायम त्या ठिकाणी अनुसरित राहिलेली आहे. त्यामुळे महापौर पदासाठी जे लॉबिंग सुरू आहे त्या संदर्भात कोणतीही माहिती समोर आली नसल्या कारणाने त्या ठिकाणी भाजप नक्कीच त्या ठिकाणी नाशिकमध्ये धक्कातंत्राचा वापर करेल आणि एक नव्याने चेहरा त्या ठिकाणी समोर येऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे. कारण अगदी निश्चित त्यामुळे नेमका कोणता चेहरा असणार हे अगदी काही वेळामध्ये स्पष्ट होईल. खरं तर महाराष्ट्रातील या महत्त्वाच्या अशा सगळ्या महानगरपालिकांचा आपण लेखाजोखा घेतलेला आहे आणि या सगळ्याचे अपडेट आपल्याला देत होते तुषार कोहळे, आफताब विजय केसरकर, त्याबरोबरच मंदार गोंजारी आणि शुभम बोडके. तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. तर मुंबईमधील मंत्रालयातील ही सोडतीची आपण लाईव्ह दृश्य पाहतोय. मंत्रालयामध्ये सध्या 6व्या मजल्यावरती या प्रक्रियेला अगदी काहीच वेळामध्ये सुरुवात होते आणि त्याचसाठी हे सगळेजण उपस्थित राहिल्याची ही चित्र आपल्याला दिसत आहेत. अगदी काहीच वेळामध्ये या आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीमध्ये ही प्रक्रिया पार पडणार आहे आणि अगदी काहीच वेळामध्ये मंत्रालयातील या 6व्या मजल्यावरती या प्रक्रियेला सुरुवात होईल.